इकडे आलेली आहे मी. पक्ष्यांचा आवाज येतो. चल त्या वरती ग कस काय तोडायच्या तिथे हो इथे दोन. तर एवढ्या वालाच्या शिंगा तोडलेल्या आहे. शिरपलता इथे इथून झाड आहे बघू शकता इथे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी आवरलेला आहे, म्हणजे आवरला नाही म्हणजे सिंपल म्हणजे जीन्स टी शर्ट घातलेला आहे. कियाला आवरून दिले बघू शकता इथे. आणि विहान गेलाय स्कूलला, वैभव गेले हॉस्पिटलला. त्यांचा टिफिन केला आज. वरण भात, मस्त याची भाजी भेटली होती काय हरभऱ्याची भाजी, चपाती केली होती. तर तेच आता मी माझ्या बहिणीकडे चालली, मोठ्या बहिणीकडे. आणि तिच्या इथे माझी मम्मी पप्पा माझी छोटी बहीण वगैरे आलेली आहे. तर तेच तिचा फोन आला होता की ये घरी ये आणि इकडे जेवायला ये. तर आता तिकडे जेवायला चालली मी. कियाला जेवण दिलं इथे. तर तिथे वरण भात वगैरे करून ठेवलेलं आहे, पोळी वगैरे. तर म्हणे आणि भाजी वगैरे घेऊन ये, एखादी कोणती भेटली ती. तर आता तेच मी चालली भाजी घेऊन तिथे. आता बघते आता कोणती भाजी घ्यायची. आणि तिथेच आज थोडा दिवसभर टाइमपास वगैरे थोडं. आली का मम्मी ते आले का मग मी जातेच. काल माझ्याकडे होते मम्मी ते आले होते आणि संध्याकाळी मरुपालताईकडे गेले. आणि आता तिथे आहे. तर तिथे आता मी जाऊन भेटते थोडंसं. मग विहान येईल तोपर्यंत मी निघून येईल इथे घरी. आणि येताना 2-1 भाज्या पण घेऊन येऊ उद्यासाठी वगैरे. तर आता निघते आणि आता बघू आता कोणती भाजी वगैरे भेटते ती घेऊ आणि मरुपालताईकडे जाऊ. तर चला. आणि घर पण मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे, सगळं किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे बघू शकता. किचन पण पूर्ण क्लीन केलं, डिशवॉशरला भांडे लावून दिलेले आहे आणि पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. तर आता माझी पर्स कुठे कियाला इथे बॅग घेतली आणि चला आता निघू. सुट्टे पैसे घेते भाजी घेण्यासाठी. कुठे ठेवले मी आणि पैसे तिकडे ठेवले वाटतं. चावी कुठे, चावी चावी गाडीची चावी. तर चला. तर आता इथे भाजी घेण्यासाठी आली ती भाजी घेते. तर चला. कोणती भाजी घ्यायची, कोणती भाजी घ्यायची? मिळाले. तर भेंडीची भाजी घेतली, मस्त कवळी कवळी भाजी होती भेंडीची. तर बघू शकता इथे 1/2 किलो घेतली. तर चला आता डायरेक्ट रुपालाकडे जाऊन तिथे गेल्यावर बोलली तुमच्याशी. इकडे आलेली आहे मी. पक्ष्यांचा आवाज येतो. चल त्या वरती ग कस काय तोडायच्या तिथे हो इथे 2-3. ताज्या भारी ना याच्या इकडे. त्या वरती ग खूप थांब पप्पा ना तोडते होती तिकडे गुच्छाच आहे डायरेक्ट. हॅलो
तर एवढ्या वालाच्या शेंगा तोडलेल्या आहे. शिरपलताईचे इथून झाड आहे बघू शकता इथे. तर एवढ्या तोडलेल्या आहे. येतो का? हा पुढे यावे हाताखाली यावे नाही का? तेव्हा मागे एवढ्या काढले मम्मी केवढ्या निघाल्या. भरपूर निघाल्या ना. ते पापडी वाल ते खरं लावून द्यायला पाहिजे रुपलताईने. खूप येतील त्या. ते ग पापडे नाही पांढऱ्या त्या. एवढ्या निघाल्या ना. मग किती निघाल्या भारी ताज्या ताज्या. अजून ते काळ्या असतात ना ग काळ्या प्रकार. वेगवेगळे राहतात एवढे छोटे पोप. हे एवढे एवढे राहतात अशा अशा चपट्या. ह्या मस्त ऑर्गॅनिक बिना याच्या खताच्या. दाखव ना मला बघू दे. दाखव कशा क्लिप आणल्या. हा मागच्या वर्षी पाहिजे होती. माझं येल्लो पेन. भारी सनसेट काय घेतला नाही नंतर ते घालणार. चला गुड्डी हा एक आडनाव तेच ना. ते गुलाब बघितले ना माझी घेतली किती भारी मोठे मोठे. 2 मुंग पाणी प्यायला. हा का काय पाणी ठेवायचं मस्त इथे. तेच आता घरी आली आहे आणि थोड्या भरपूर गप्पा मारल्या वगैरे मस्त. आणि मस्त जेवण केलं. वालाच्या शेंगा तोडल्या होत्या तिथल्याच रुपलताईच्या तिथे वेल आहे झाडावर. खूप आलेल्या होत्या पण वरती होत्या कसतरी तोडल्या. आणि व्हिडिओ कियाला काढत होते म्हणून तुम्हाला तसा व्हिडिओ दिसत असेल. तर तेच मस्त भाजी खाल्ली. आणि ज्या झाडाच्या ऑर्गॅनिक वालाच्या शेंगा असो काही असो खूप छान लागतात. टेस्टी लागतात मस्त. पण तेच आपण जर वालाच्या शेंगा विकत आणल्या तर तेवढं काही खास मला आवडत नाही. आणि असं झाडाच्या तोडून वा किती छान मस्त. तर तेच घरी आली मी. आता उशीर झाला. आली दूध वगैरे घेऊन आली अंडे घेऊन आली. तर आता वियांसाठी माझ्यासाठी काहीतरी करते. मला स्वयंपाक अजून काही ठरलं नाही काय करायचं. तर तेच माझ्या बहिणीकडे गेली आणि गप्पांमध्येच वेळ गेला. तर मला काही एवढं शूट करताच नाही आला तिथे. तर तेच आता आम्ही दिवा वगैरे लावून देते अगरबत्ती लावून देते आणि मग स्वयंपाक वगैरे करते. तर थोडीशी बसली इथे मी चहा वगैरे घेतला. तर चला आता मी बोलते नंतर तुमच्याशी. तर तुम्ही बदला दिवा वगैरे लावून दिला. आता ना स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये
मी करते काहीतरी अंडा राईस किंवा काहीतरी ऑमलेट. माझ्यासाठी तर ऑमलेट्स करणार कारण भूकच नाहीये. तर मी अंडा राईस वगैरे करून देईल. पीठ होतं नाही तर अंड्याची पोळी आणि अंड्याची चटणी वगैरे असं करते साधं सिंपल कारण काहीच भूक नाहीये. तर सर आता पटापट मी स्वयंपाक करून घेते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. मस्त जेवण झालं आणि डिशवॉशरला भांडे पण लावले बघू शकता. किचन पण आवरून घेतलेलं आहे मी. तर तेच आता उद्यासाठी उद्या लवकर उठावं लागेल आणि विहानची स्कूल आहे तर लवकरच उठावं लागेल. कियाला झोपून गेली सोब्यावर सारा तिला झोपून देते आणि आजचा ब्लॉग इथे संपवते. आज मी माझ्या बहिणीकडे गेली होती. मस्त वालाच्या शेंगा तोडल्या वेळ झाली. थोडंसं मम्मीशी गप्पा झाल्या मम्मीसोबत आणि बाकी मग टाइम स्पेंड केला पूर्ण दिवसभर. संध्याकाळी आली आणि आता खूप दमलेली मी. मला असं झालं कधी मी झोपणार. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.